काय त्या म्हणशील मी वीज आहे म्हणून. अरे ती तर माझी बायको आहे. अरे वा वा. अरे हो की काय मित्रा का लावत नाही तू? अरे मानवा, अरे मित्रा आजकाल तू एवढा उशिरा का पडत आहे? अरे मी तर वेळेवर दिसतो रे. प्रदूषण, जंगलतोड, ग्लोबल वॉर्मिंग यासारखी जी घाण करून ठेवली ना त्यामुळे हा वांदा होतोय. जर पर्यावरणाचा असाच त्रास चालू राहिला इतके कोरडे वाहणार इतकी वाईट वेळ येईल की डोळ्यातून पाण्यात एक थेंब सुद्धा येणार नाही. चला इस बात पे बात करेंगे. दिन दिन तक 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 बात बताए आज दिन बनाए आज समझाए अपने जीवन दिन दिन तक दिन दिन तक दिन दिन तक दिन दिन तक फिर दिन में चलाए ऐसी याद कि तू भी ना आए मेरे साथ दिन दिन तक दिन दिन तक दिन दिन तक दिन दिन तक. ऐका हो ऐका लक्ष देऊन ऐका बरं कान देऊन ऐका मंडळी 2050 सालची कहाणी ऐका. अय्यो रामा उशीर झाले की बघा. ए रोम्या तू आरती करते मी गोंड लगा करते बघा. हो काका मला एक आंघोळीची गोळी द्या. काय रे एवढी लाईन दिसत नाही का? आम्ही काय परवा करतोय? एक गोळी please. चक्क 15 दिवस झाले आंघोळ नाही केली आहे आणि तू खातोय. तुला काय वाटलं आम्ही काय रोज अंघोळ करतो? नाही तर मी दिवसांनी करतोय. काका एक गोळी. अय्यो रामा भांडण काय करते लाईन करते. चला चला गोळी घेणार चला लवकर. अय्यो रामा होय संपली की बघा. परत 20 दिवस आंघोळ नाही. पाणी ले लो अरे तो पाणीवाला. पाऊस ले लो. हो पाणीवाले पाणी कसं द्या. 200 रुपये दे भैया. पाणी ले लो पाऊस ले लो. 200 रुपये चले बाबूजी 200. 200 रुपये लीटर पानी. हाँ 200 रुपये लीटर. हमारे जमाने में ये फोकट में मिलता था. आपका जमाना बीत गया बाबूजी. ये 2050 है 2050. हमको नहीं पड़ता. तुम बाहर में जाओ. कैसे कैसे लोग चले आते भला. बदलो लेना नहीं है तो पानी. फक्त पाण्याची कमी आहे ना बाकी कोणतं ठीक है. ऑक्सिजन पाहिजे म्हणे आपल्याकडे पाहिजे. फोन घाला कट्ट्यात आधी. काय तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे? मला मागाल तर मी तुम्हाला दक्षिण दावणगिरीचा डोसा देईन. चितळेची भाकर म्हणजे एवढं काय काका हलवायचं म्हणजे पण ऑक्सिजन मात्र मिळणार नाही. ओहो हे काय बोलताय? त्यांना ऑक्सिजन हवाय सजेशन नकोय. तो घ्या मी मात्र शेअर करते. हो आता कुठं बरं वाटलं. मी देवासारख्या भेटलात तुम्ही. तुम्हाला कळत नाही घरातून बाहेर निघताना ऑक्सिजन सिलेंडरमध्ये ऑक्सिजन कमी आहे. अहो तुमचं बरोबर आहे हो. पण मी आजच सकाळी पेपरमध्ये वाचलं संभाजी पार्क मध्ये एक चिमणी आणि 2 कावळे दिसले. मला हो ना त्या नादात सिलेंडर चेक करायचं विसरलो. ठीक आहे मी आता ऑक्सिजन एजन्सीकडे हो हो लगेच जातो. फक्त ऑक्सिजनच कमी आहे ना बाकी कोणतं ठीक आहे. आता माझी सटकली. अरे काय पण मागता येतोय. अरे यार राग तर येणारच ना. यांनी काय दाखवलं 2025. आता काय चालू आहे 2014. यांना काय वाटलं आम्ही घाबरतो? नाही घाबरत आम्ही कुणाला.
किती विकास केला आपण, काय काय नाही केलं. आपल्याचा माणूस झाला. त्याने काय काय शोध नाही लावले. सुपर कॉम्प्युटर, कार, विमान, मेट्रो. हो, बरोबरच आहे. आधी निसर्गाच्या ताब्यात माणूस होता, पण आता माणसाच्या खिशातच निसर्ग आहे. चंद्रावर काय जातो, आकाशात काय उडतो, पाण्यात काय राहतो. हो तर सगळीकडे विकासच विकास. आपल्याकडे सगळंच अगदी भव्य दिव्य आणि मोठं आहे. हेच बघा ना, मर्सिडीज, बिल्डिंग, याही पेक्षा बरंच काही काही म्हणजे आपल्या इथे जंगलतोड आणि ग्लोबल वॉर्मिंग. ऐका ना, आपण म्हणतो ना तेवढे प्रश्न मोठे नाहीत बरं का. प्रश्न आहेत थोड्याफार प्रमाणात, पण त्यावर आपण कामही करतोय ना. विकासाच्या दिवशी आम्ही झाडे लावतो आणि ते जगवतो देखील. हो, झाडे तर लावलीच पाहिजे आणि ती जगवलीही पाहिजे. पण जगात घर भेटायला आपल्याला झाडे लावली पाहिजे. दिवसभर आम्ही गाडी बंद करतो. गाडी तर बंद केली पाहिजे हो. पण सर्वज्ञांच्या CO2 emission generate हे प्रदूषण वाढत नाही की, त्याचं काय? ब्रश करतात ना, शेविंग करताना नळ बंद करतो. नळ तर बंद केलाच पाहिजे हो, पण पेप्सिको, कोका कोला यासारख्या कंपन्या दिवसाला लाखो लिटर पाणी टाकतात आणि विषारी पेय निर्माण करतात. त्याचं काय? हो, करत नसतं तर नाही. शेवटी एनर्जी सेफ इज जनरली जनरेटेड. अहो, लाईट आणि फॅन बंद करणं हे तर आपलं कर्तव्यच आहे. पण मास्टर दिवस मॉल्समध्ये 100 लाईट दिवस फुटाफुटावर तळून जातात. त्याचं काय? काय राव, तुम्ही फक्त प्रश्नच दाखवता. तुम्हाला काय विकास नको आहे का? विकास म्हणजे थोडंफार तरी होणारच ना. सगळ्यात जीवन टिकवून नष्ट करणारा हा कचरा विकार आहे. ही पृथ्वी पुढच्या पिढ्यांसाठी संरक्षण ठेवणं, आपल्या लेकराबाळांसाठी राखून ठेवणं ही आपली जबाबदारी नाही का? मित्रांनो, लक्षात ठेवा, विकास हवाय, पण तो सर्वांना सामावून घेणारा, आपल्या पर्यावरणाची काळजी करणारा. आजच्या या विकासाच्या मॉडेलकडे म्हणूनच क्रिटिकली पाहायची गरज आहे. तर चला, सुंदर जग निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया. मित्रांनो, फक्त नाटक सादर करणं हा आमचा उद्देश नव्हता. आम्ही कुणीही कलाकार मंडळी नाही की ज्यांनी येऊन नाटक सादर करावं आणि तुम्ही ते पाहून टाळ्या वाजवून सुरू करावं. आमचा उद्देश यामध्ये फक्त एवढाच होता की आज ते सगळे प्रश्न आपल्याला दिसतायत, पण आपण त्याच्यावरती कधीच विचार करत नाही. या निमित्ताने आपण त्याच्यावरती विचार तरी करायला पाहिजे. हे सगळे प्रश्न फक्त काही लोकांना मात्र सुटणारे नाहीये. आपण फक्त लाईट, फॅन बंद करून पाणी वाचवून हे प्रश्न सुटणारे नाहीये. जोपर्यंत आपण सगळेजण एकत्र येऊन याच्यावरती विचार करत नाही, सोल्युशन काढत नाही, तोपर्यंत हे प्रश्न सगळे तसेच राहणार आहेत. इथे आमच्या पेपरमध्ये काही माहितीपत्रक आहेत. तुम्ही ती घेऊन नक्की वाचा आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात आम्हालाही मदत करा. आम्ही तुमच्यापैकीच एक आहोत. आम्ही कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीच आहोत. इथे आम्ही एक पोस्टर एक्झिबिशन लावलेलं आहे. काही सर्वांनी त्याकडे तेही पाहून जावं अशा आमची विनंती. सर्वांनी नक्की पद्धतीने वाचा. झालं